महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। सर्वच संघर्षप्रेमींना, आंदोलनातील सर्व कार्यकर्त्यांना संघटनेचा जिंदाबाद। आपण आज ज्या आंदोलनासाठी इथे सर्व जमलोत त्या सर्वांना खरे इथून संघर्षाची एक ताकद घेऊन आपल्याला उभं राहायचंय। कारण एक काळ असा होता की आज जो कर्जत आपला जो भाग आहे, हा कर्जत भाग भाताचं कोठार म्हणून गणलं जात होतं। आता परिस्थिती बदललेली आहे। भात शेती खूप कमी प्रमाणात राहिलेली आहे। आता नवीन नाव मिळालेलं आपल्याला रिसॉर्ट, खूप फार्म हाऊस आपल्याकडे झालेत, पर्यटन क्षेत्र आपलं झालेलं आहे। पण याच्यात आम्ही बघताना आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात इथं आदिवासी राहतोय आणि जो आदिवासी राहतोय तो डोंगर दऱ्यांच्यात राहतोय। डोंगर दऱ्यांच्यातल्या काही फॉरेस्टच्या मालकीच्या जमिनी आहेत, आम्ही ज्याला दळी जमीन म्हणतो, जी इंग्रजांच्या राजवटीत आम्हाला मिळाली आहे। या जमिनीवर आम्ही नागली वरी किंवा भात शेती करून राहतोय। आज काही लोकांनी तिथं आंब्याची लागवड करायला सुरुवात केलेली, काही लोकांची घरं आहेत। आज आम्ही या पूर्ण जंगलावर जगतोय आणि त्या जंगलाचा पूर्ण संघर्षासाठी, या जंगलाच्या पूर्ण मालकीसाठी इथल्या प्रत्येकाने आंदोलन केलंय आणि 2005 ला वन हक्क कायदा अंमलात आणलेला आहे आणि तिथून त्याची अंमलबजावणी आज परत नीट होत नाहीये। कुल कायद्याची अंमलबजावणी तर झालीच नाहीये। आजही काही लोक खाजगी जमिनीवर, सावकाराच्या जमिनीवर घरं बांधून आहेत, पण आजही त्यांच्या घराचा 7/12 त्यांच्या नावाने नाही। दरीचा 7/12 वाटलं होतं आम्हाला आपल्या नावावर होईल, तो आज झालेला नाही। पण या कायद्याने आम्हाला पूर्ण जंगलाची मालकी दिली, वन हक्क कायद्याने पूर्ण जंगलाची मालकी दिली आहे। हे जंगलातलं जे काही वन उपज आहे ते सर्व आदिवासीच्या गावकऱ्यांच्या मालकीचं झालंय। हे झालंय खरं, कागदोपत्री झालंय, प्रत्यक्षात आम्हाला त्याचा उपयोग घेऊन दिला जात नाही। आज आपण बघतोय कर्जत तालुक्यात मोठमोठे प्रकल्प येत आहेत। टोरंटो सारखा महाभयानक प्रकल्प आपल्याकडे आलाय, शिलार पोशीर मोठे मोठे डॅम होत आहेत, टाटाचा डॅम होतोय। हे मोठे प्रकल्प झाले, पण या प्रकल्पातून आपल्याला काय फायदा आहे? आपल्याला काय फायदाच मिळणार नाही, कारण इथला जे वीज तयार होणार आहे ते वीज आपल्याला मिळणार नाही। हे जे धरण प्रकल्प आहे त्यातलं पाणी आपल्याला मिळणार नाही। म्हणजे हे प्रकल्प जर कर्जत तालुक्यात येत असतील आणि कर्जतचा विकास करण्यासाठी जर सरकार म्हणत असेल हे प्रकल्प येत आहेत आणि त्याचा फायदा जर आम्हाला नसेल, हे प्रकल्प आम्हाला काय कामाचे? एकतर या प्रकल्पात कोणतीच भूमिका स्पष्ट नाही। ज्यांच्या जमिनी जाणार आहे त्यांना काय मोबदला दिला जाणार आहे, कशा पद्धतीने त्याचं विस्थापन होणार आहे, कशा पद्धतीने त्यांचं पुनर्वसन होणार आहे, काही शाश्वती नाहीये। आज आमचा बहुसंख्य आदिवासी समाज हातावर जगणारा माणूस आहे। आज जंगल आहे, ज्या जंगलातलं वन उपज मिळतंय। आज आमच्या आयाबाईने सगळ्या कर्जाच्या मार्केटमध्ये डोंगरचा रानमेवा घेऊन येत आहेत, त्यांचं वन उपज करतायत आणि घरी गेल्यावर आपल्या पोराबाळांचा सांभाळ करतायत। हे आमचं नष्ट होणार आहे। म्हणजे आम्ही जे आता खातोय चांगल्या प्रकारे, आमचं जगणं चांगल्या प्रकारे, आम्हाला भिकेला लावण्याचं काम इथलं शासन करतंय का असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे। कारण सरकारने एक निर्णय घेतलाय, जुना कायदा, फॉरेस्टचा जुना कायदा ज्याला वन संरक्षण कायदा म्हणतायत, तो कायदा नव्या रूपाने त्याने आणलाय। 2022 ला आपण त्याला विरोध केला, पण सरकारकडे ऐकलं नाही आणि त्याने डायरेक्ट वरून केंद्रातून या कायद्याची अंमल करायला सुरुवात केलेला आणि म्हणून आत्ताच तहसीलदार साहेबांनी आपल्यासमोर मांडलं काही गोष्टी का हा केंद्रातून मंजूर झालेला आहे। कारण हा भारतीय वन संरक्षण कायदा काय म्हणतोय तर एकदा आमच्या कोणत्या प्रकल्पाला केंद्रातून मंजुरी दिली का खालच्या अधिकाऱ्यांनी फक्त सह्या करायच्या आहेत, बाकीच्यांनी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी झटायचं, त्याचा विरोध करायचा नाही। आणि जर अधिकारी वर्ग कोणता ऍक्शन घेणार नसेल तर आपल्या जनतेला त्याच्या मोठं ऍक्शन घेणं गरजेचं आहे, कारण उद्या आपण विस्थापित होणार आहोत। म्हणून आजची खऱ्या अर्थानं ही ताकद आपल्याला घ्यायची, आपल्या सगळ्यांना संघर्षात उभं राहायचंय। 2 संघर्ष आपल्याला करायचे, कायद्याचा कोर्टाचा लढा येतो तो एक बाजूने लढायचा आहे, प्रत्यक्ष आपल्या जमिनी वाचवायचे आहेत, आपली जंगलं वाचवायचं, आपलं पाणी वाचवायचं, आपलं पर्यावरण वाचवायचंय। आणि जसं कैलास भाऊने म्हटलं का आमच्या पुढच्या नातवांना काय दाखवायला ठेवणार आहेत, आम्ही पुढच्या पिढीला काय दाखवायला ठेवणार आहोत। आणि आज जर संघर्ष नाही केला तर पुढची पिढी आपल्याला नक्कीच नावं ठेवणार आहे। ते म्हणणार आहे तुम्ही काय केलं, तुम्ही त्यावेळेस होते का, जिवंत होते का, मेलेले होते, तुमचं रक्त मेलं होतं का? तेव्हा त्याचं आता त्यावेळेस
लोकांनी आपल्याला दोष नाही दिला पाहिजे भावी पिढीने, तर आजचं आपलं रक्त सळसळतं ठेवलं पाहिजे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारस आहोत. तेव्हा आपलं रक्त सळसळीत ठेवून आपण या आंदोलन सगळ्यांनी सहभागी व्हायचं. जेव्हा जेव्हा रस्त्यावर उतरायची गरज लागेल तेव्हा आपण सर्वांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करायचं. आपला जीव, आपली जागा, आपल्या जमिनी आपल्याला वाचवायच्या आहेत आणि आपला प्राण गेला तरी चालेल, पण आपल्याला या धरणांना विरोध करायचा. एवढं बोलतो मी. माझे 2 शब्द इथं समाप्त करतो. जिंदाबाद. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.